आपल्याला सर्वांना माहीतच आहे की देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये JN1 टाईपचा जो कोरोना व्हायरस आहे त्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने माननीय आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून त्याच्यावर वाशी हॉस्पिटल, नेरूळ हॉस्पिटल आणि ऐरोली हॉस्पिटल अशा ठिकाणी आपण अशा 60 ICU बेडची व्यवस्था केलेली आहे। प्रथमतः समजा काही कोरोना बाधित जे रुग्ण आहेत, जे कोमॉर्बिड आहे, ज्यांच्या श्वासाचा त्रास होतो आहे, अशा रुग्णांना हॉस्पिटलायझेशन करायचं असेल तर त्यांनी प्रथमतः वाशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे कोरोना जे रुग्ण आहेत, इन्फ्लुएन्झा लाईक व्हायरसेस किंवा सारीचे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना कोविड टेस्टिंग करायचे आम्ही निर्देश दिलेले आहेत। तर आपल्याकडे ऑलमोस्ट 800 ते 2 दिवसापासून 800 ते 900 टेस्ट आपल्याकडे होतात आहे आणि 350च्या वर RT-PCR टेस्ट आपण करतो आहे। सध्या नवी मुंबईमध्ये एक 8 रुग्ण जे आहेत ते कोरोना बाधित आहे, परंतु मला सांगू इच्छितो की हे 8ही रुग्ण स्टेबल आहेत आणि त्यांना होम क्वारंटाईन आपण सांगितलेले आहे। सर्व आरोग्य विभागातर्फे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते आहे की हा जो व्हेरियंट आहे हा अतिशय माइल्ड व्हेरियंट आहे। याच्यामुळे कोणालाही जीवितास हानी होण्याची शक्यता फार कमी आहे आणि ज्याला कोणाला सर्दी, ताप, अंगदुखी वगैरे असेल त्यांनी ताबडतोब हॉस्पिटल जाऊन आपला इलाज करून घ्यायचा आहे आणि वाटलंच तर तपासणी पण करून घ्यायची आहे।